जर मला पुढे काय होणार हे माहीत असते तर कदाचित आयुष्याकडे पाहण्याची नजर वेगळी असते. 2010 साली वडील आणि भावाला दिलेला कीपॅडचा फोन, तोच माझा पहिला फोन. लहानपणापासूनच फिरायची खूप आवड होती. ते पाहून मामाने मला सायकल गिफ्ट केली. पेपरची आणि फुलाची लाईन टाकत शाळेत जायचो आणि संध्याकाळच्या डान्सच्या प्रॅक्टिससाठी धावायचो. काही वर्षांनी स्वतःच्या पैशाने सायकल घेतली, ओप्पोचा फोन विकत घेतला. 2018ला स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी सुरू केली. दररोज 150 ते 200 किलोमीटर सायकल चालून पायाची वाट लागायची, पण स्वप्न थांबत नव्हती. आणि 2020मध्ये माझ्या आयुष्यात तिची एंट्री झाली. तेव्हा एकच स्वप्न सतत वाटायचं, आपली स्वतःची गाडी असावी. नंतर मला अब्रॉडला जायची संधी मिळाली. फिफा वर्ल्ड कपमध्ये काम केले, कतारमध्ये 3 महिने राहिलो, खूप काही शिकलो. घरी परतताना स्वतःसाठी आयफोन घेतला आणि तिथूनच माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात झाली. पण डिसेंबर 2023 मुंबई गोवा हायवेवर ॲक्सिडेंट झालं. फोन चोरीला गेला. शरीर आणि मन दोन्ही तुटलं. 5-6 महिने बेड रेस्ट. खूप डिमोटिवेट झालो, पण हार मानली नाही. कारण प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते आणि मी परत एकदा सुरुवात केली. जिद्द असेल तर अशक्य काहीच नसतं. व्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.